तर महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे दिल्लीमध्ये पटपडगंजमधून आपचे अवध ओझा हे आता पराभूत झाल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। आम आदमी पक्षाला आणखीन एक धक्का, अवध ओझा हे आता या ठिकाणाहून पराभूत झाल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। तर दिल्लीच्या एकंदरीत या निवडणुकीच्या निकालासंदर्भातलं विश्लेषण आणि चर्चा आपण करतोय। धनंजय शिंदे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी, सौरभ भारद्वाज यांचा देखील पराभव झालेला आहे। ग्रेटर कैलाश या मतदारसंघामध्ये भारद्वाज यांना देखील आता पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागतोय। एक निकाल आता स्पष्ट होत आहेत। आम आदमी पक्षाच्या सौरभ भारद्वाज यांचा या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत या निवडणुकीच्या संदर्भातलं विश्लेषण आणि चर्चा करतोय। विविध पक्षांचे नेते प्रवक्ते आपल्या सोबत जोडलेले आहेतच। धनंजय शिंदे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आहेत, यासोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहे आणि आता एक नवीन मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जात आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुधीरजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। दिल्लीमध्ये मोठा विजय तुम्हाला मिळतोय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। विजयानंतरची काय पहिली प्रतिक्रिया असेल? हा लोकशाहीचा विजय आहे। हा मतदार राजांनी या विजयामध्ये डबल इंजिनचं सरकार यावं यासाठी मतदारांनी दिलेला हा मतरूपी आशीर्वाद आहे आणि आम्ही तो नम्रतेने स्वीकारतो। सत्तेपेक्षा सत्य महत्वाचं या भावनेने 5 वर्ष या राजधानीच्या प्रगतीसाठी भारतीय जनता पार्टी शक्तीने काम करते। अगदी सुधीरजी, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, सत्तेपेक्षा सत्य महत्त्वाचं। यावर आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे यांचंच उत्तर महत्त्वाचं असेल। धनंजयजी, माननीय मुनगंटीवार सर हे वरिष्ठ राजनेते आहेत आणि त्यांना जर 2014 पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, 11 वर्षानंतर सत्याचं जर महत्त्व त्यांना जर पटत असेल या निवडणुकीमुळे, तर आम्हालाही खूपच आनंद होईल। परंतु गेल्या 11 वर्षांमध्ये कशा पद्धतीने असत्य सांगून अच्छे दिन येतील, दरवर्षी कोट्यावधी नोकऱ्या निर्माण होतील आणि डॉलर कसा काही कमजोर होत जाईल, आणि गेल्या 11 वर्षांचा जर आपण कारभार बघितला भारतीय जनता पक्षाचा, तर तो पूर्णपणे असत्यावरच आधारित आहे। त्यामुळे या निवडणुकीमुळे भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे विचारधारेमध्ये जर बदल होत असेल आणि ते जर सत्याची जर वाट अवलंबत असतील, तर मला वाटतं की त्याचं मी पूर्ण मोकळे मनाने त्याचं स्वागत करतो। आणि देशातलं संविधान वाचवण्याच्या दृष्टीने सत्य, अहिंसा ही जी काही महत्त्वाची मूल्य आहेत, न्याय, ही मूल्य वाचवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जी गेल्या 11 वर्षांमध्ये पूर्णपणे पायदळी तुडवण्यात आलेली आहे देशभर, हे आपण वेगवेगळ्या घटनांवरनं, उदाहरणांवरनं बघितलेली आहेत। तर ती अधिक सुदृढ करायच्यासाठी आपण एकत्र काम करू आणि त्यामुळे तुमच्या सत्यावर आधारित या स्टेटमेंटचं मी मनापासून स्वागत करतो। सुधीर भाऊ, काय उत्तर असेल? भारतीय जनता पक्षाचा कारभारच असत्यावर आधारित आहे असा थेट आणि गंभीर आरोप पराभव पचवता येत नाहीये। बरं, असं आहे की आता ते संविधानापर्यंत पोहोचले। जे स्वतः पद्मश्री अण्णा हजारेंच्या मार्गाला विसरले आणि विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी या देशाला जगाच्या इकॉनॉमीमध्ये 5व्या क्रमांकावर नेलं, ते विसरले। ज्या देशामध्ये एम्स सारखी एक इन्स्टिट्यूट होती, त्या एकला आता भारतीय जनता पार्टीच्या अटलजींनी 7 वर आणि आता 22 वर आपण नेलं, ते विसरले। IIT सारख्या संस्था प्रगत केल्या, ते विसरले। 80 कोटी लोकांना धान्य दिलं, ते विसरलेत। 50 कोटी जनधन खाते देऊन गरीब माणसाला सुद्धा बँकिंग मध्ये आणलं, ते विसरले। स्टँडअप योजना आणली, स्टार्टअप योजना आणली, धान्य द्यावं लागतंय। तुम्ही किती रोजगार निर्माण केले, लोकांना मोफत धान्य दिलं, ते विसरले। आणि 80 कोटी लोकांना द्यावं लागतंय। गरिबीचा दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, हे तुमचं अपयश आहे। तुम्ही गोड बोलून या देशाच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये विसरून मला सांगा, तुम्ही किती नोकऱ्या निर्माण केल्या गेल्या 11 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली? शिंदे साहेब, आपण एक सज्जन व्यक्ती आहे असं माझं मत आहे। सर, तुम्ही असत्य बोलताय, तुम्ही म्हणताय की सत्य बोलतोय मी। मधामध्ये बोलणं हे काही चांगल्या व्यक्तीचं लक्षण नाही। कृपया तुम्ही उत्तर देऊ शकता। तुम्हाला असं मधात बोलणं ना तुम्हाला शोभतं, ना तुमच्या पक्षासाठी चांगलं आहे, ना लोकशाही चॅनलवर लोकशाहीसाठी चांगलं आहे। आपण कार्यकर्ते आहोत, पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आपलं मत मांडता आलं पाहिजे।
अगदी तुमचा मुद्दा पूर्ण करा, त्यानंतर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. साधारणतः या देशाच्या प्रगतीमध्ये आपण बघितलं असेल, विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींनी एक आतंकमुक्त भारताचं स्वप्न, आणि तुम्ही बघतही आहात की आतंकी घटना या मागच्या काँग्रेसच्या कार्यकाळात आणि आजच्या कार्यकाळात किती कमी झाल्यात. आपण या देशाला सर्वंकष प्रगतीच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी केलेला संकल्प, अशा मी 100 गोष्टी सांगू शकतो. शौचालयापासून उज्ज्वला गॅस योजनेपर्यंत या देशामध्ये हा देश स्वाभिमानाने गौरवाने विकसित व्हावा. तलाकच्या कायद्यापासून अनेक निर्णय या सरकारने आपण बघितले आहे. आणि म्हणून मला वाटतं की माननीय मोदीजींवर टीका करण्याच्या ऐवजी ते जर असं म्हणाले असते की आम्ही हे निर्णय केले, तर मला वाटतं की ते योग्य झालं असतं. पण त्यांनी मोदीजींच्या संदर्भामध्ये त्यांच्या कामकाजाविषयी दोष काढला, तेव्हा लक्षात आलं की आपचा पराभव होण्याची कारण हे अशा पद्धतीचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. अगदीच सुधीर भाऊ, आता धनंजय शिंदेची प्रतिक्रिया घेऊया. तर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय त्यावर त्यांना उत्तर द्यायचं. अगदी अगदी उत्तर दे. हो अगदी. सत्याच्या मार्गाने जर जायचं असेल तुम्हाला पुढे, तर सत्य पचवावं लागतं, आणि सत्य जर पचवता आलं तरच व्यक्ती सत्याच्या मार्गाने पुढील 5 वर्ष राज्यकारभार करू शकतो. नरेंद्र मोदी विश्वगुरू की भारतगुरू तुम्ही म्हणालात. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ झाली. नरेंद्रभाई जर विश्वगुरू असते तर त्यांना त्याचं निमंत्रण का मिळालं नाही, हा मला नागरिक म्हणून एक विचारायचा अधिकार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी विश्वगुरू आहेत असं फक्त लोकांना आपण सांगितलं, आणि त्याच्यानंतरच मला वाटतं 2 दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे, आता परवाच्या दिवशी जे भारतीय इथे रोजगार नाही आहेत म्हणून रोजगारासाठी चुकीच्या मार्गाने त्यांनी अमेरिकेमध्ये प्रवेश केला, त्यांना अमेरिकेच्या सैन्याच्या विमानामधनं कैद्याप्रमाणे हात बांधलेले होते त्या तरुणांचे, त्यांचे पायसुद्धा बांधण्यात आलेले, आणि त्या सैन्याच्या विमानाने त्यांना चंदीगडमध्ये आणून सोडलं. आणि तिकडनं गुन्हेगारांना जी व्हॅन असते ना, त्या व्हॅनमध्ये त्यांना टाकून त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यात आलं. बेरोजगारीच्या मुद्द्याबद्दल मी बोलत होतो. बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण मला आठवतं आहे 2014च्या अगोदर जो प्रचार करण्यात आलेला माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील निवडणुकीमध्ये, की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करायच्या होत्या. नोकऱ्या निर्माण तर झाल्या नाहीत, बल्कि होत्या त्या नोकऱ्या नोटबंदीसारख्या निर्णयामुळे त्या कमी झाल्या, आणि असंघटित क्षेत्रामधल्या नोकऱ्या होत्या तर तिथे तर प्रचंड प्रमाणात गरिबी वाढली. आणि ही गरिबी वाढल्यामुळे पुन्हा एकदा देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य योजना आणावी लागली, कारण लोकांकडे विकत घेण्यासाठी पैसेच नव्हते म्हणून. त्यामुळे आर्थिक आघाड्यांवरती चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेतले, त्यामुळे राष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. गरिबी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कॉर्पोरेट टॅक्सच्या बाबतीत जर आपण म्हटलं, म्हणजे गरिबांना तुम्ही टॅक्स लावले जातात, इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून वेगवेगळे टॅक्सेस. अगदी धनंजयजी, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतो. एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते. एक विश्वास किया है और अच्छे कामों से देशवासियों की सेवा की है, उसके लिए दिल्ली के लोगों ने मोदी जी को आशीर्वाद देने की जीत दी है. जैसे केंद्र में तीसरी बार, महाराष्ट्र और हरियाणा में तीसरी बार प्रचंड बहुमत मिली. अब दिल्ली के लोग विकास चाहते हैं, दिल्ली के लोग सुशासन चाहते हैं, डबल इंजन सरकार. तो मोदी जी के मार्गदर्शन में, उनके आशीर्वाद से जनता की सेवा करे, ऐसी सरकार के लिए ये दिल्ली का वोट एक अहम भूमिका निभाएगा. देश और दुनिया देख रही है कि मोदी जी के साथ पूरा देश खड़ा है. मोदी जी के अच्छा कामों के साथ जनहित और लोक कल्याण के काम समाज के हर वर्ग, चाहे गरीब हो, मिडिल क्लास हो, महिला हो, हर वर्ग को एक उज्जवल भविष्य देने के लिए प्रधानमंत्री मोदी जी के साथ पूरा देश खड़ा है. केजरीवाल, मनीष सिसोदिया सहित तमाम उनसे विधायक बहुत नजदीक है, वो सबकी हार हो गई है. ये स्वाभाविक था कि जो कुकर्म किए, जो अराजकता, जो झूठे वादे, जो भ्रष्टाचार
चाहे वो केजरीवाल जी हो, मनीष सिसोदिया जी हो, आपके सभी नेताओं ने जो धोखा दिया था दिल्ली की जनता को, ये उसका जवाब दिल्ली के मतदाताओं ने दिया। अरविंद केजरीवाल के साथ साथ कई आम आदमी पार्टी के बड़े नेता मनीष सिसोदिया हो गए, सौरभ भारद्वाज हो गए, सोमनाथ भारती, काफी ऐसे लोग हैं जो हार गए। अब क्या वजह देखती हैं आम आदमी पार्टी के इस बार चुनाव हारने की? इनको ये लगता है कि ये कुछ भी गलत कर देंगे, कुछ भी झूठ बोल देंगे, कुछ भी ड्रामा कर देंगे। इन्होंने मेरे साथ क्या नहीं करा, कितना अत्याचार करा। पहले तो मारा पीटा, उसके बाद फिकवा दिया, उसके बाद चरित्र हरण करा। जिसने मेरी पिटाई करी उसको Z+ सिक्योरिटी दिलवाई, उसको DGP और चीफ सेक्रेटरी पंजाब गवर्नमेंट के रिपोर्ट करते हैं क्योंकि वो चीफ एडवाइजर टू पंजाब चीफ मिनिस्टर बना दिया गया है। उसको लुटियन जोन में MP की कोठी दी गई। तो जिस लेवल का इन्होंने अत्याचार करा और कैरेक्टर असैसिनेशन मेरा करा है, इतना झूठ और भ्रम फैलाया इन लोगों ने, तो मुझे लगता है कि दिल्ली की जनता समझदार है और वो देख सकती है कि उन्होंने क्या करा और उसका जवाब उन्होंने वोटों के द्वारा दिया है। आपको लगता है आपका जो एक मुद्दा रहा है, जो आपके साथ हुआ है, जो आपने बोला है, क्या वो एक बड़ा मुद्दा था आम आदमी पार्टी का अरविंद केजरीवाल के हारने का? मुझे लगता है कि हमारी कथनी और करनी एक समान होनी चाहिए। अनफॉर्चुनेटली हमारी जो लीडरशिप है उसमें वो कथनी और करनी बिल्कुल अलग होती गई। जो लोग ये कहते थे कि हम कभी सिक्योरिटी नहीं लेंगे, बड़ा घर नहीं लेंगे और गाड़ी नहीं लेंगे, वो शीश महल बनाते हैं। वो Z+ सिक्योरिटी के लिए खूब लड़ते हैं और जनता के बारे में कुछ काम नहीं करते। 10 साल में दिल्ली में अगर आप जमीन पे जाएं, क्या काम हुआ है? MLAs जो एक बार वोट जीत के आ गया, उसके बाद उसने अपनी शक्ल तक नहीं दिखाई। तो लोगों के अंदर जब गुस्सा होता है, और मैं ये मानती हूँ इस बार का जो इलेक्शन है बहुत बुनियादी मुद्दों पे लड़ा गया है, तो जब गुस्सा आएगा लोगों को तो फिर वो वोट्स में ट्रांसलेट होगा। भाजपा जीत गई है, बीजेपी के जीतने पर आप क्या कहेंगी? मैं भाजपा को बधाई देना चाहती हूँ और मैं बस यही कहना चाहूँगी कि लोगों ने बहुत उम्मीदों से उनको वोट दिया है, तो वो अब वो सारे काम करें जिससे कि वो उन उम्मीदों पे खरे उतरे। एक आखिरी सवाल, आपका एक पोस्ट है द्रौपदी चीरन का, वो वायरल भी हो रहा है, उसके ऊपर क्या कहेंगे? जब जब नारी के ऊपर वार हुआ है, भगवान ने उस नारी को बचाया है। मैं बस यही कहना चाहती हूँ कि भगवान है और भगवान नारियों के साथ खड़े हैं। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।